आणि कोणाला असं वाटतं की यार मला HTML CSS सिलेक्ट आलं का मी IT मध्ये जॉब करू शकतो, म्हणजे ॲज अ फ्रेश. मला ओव्हरऑल 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. टोटल म्हणजे ग्राफिक्स आणि वेब डिझाईन, त्याच्यानंतर UX डिझाईन, UI डिझाईन या सगळ्या गोष्टींमध्ये मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तर तिथे आम्ही ब्रोशर्स डिझाईन, बुक्सचे कव्हर डिझाईन, लोगो डिझाईन ह्या सगळ्याचं एक्सपिरियन्स घेतला मी. जवळ UX डिझायनर हे बनण्यासाठी बॅकएंडला कुठल्या लँग्वेजेस वगैरे यूज होतात? त्याच्यात कसं आहे माहिती का, लँग्वेजेस वगैरे ह्याचं काही त्याच्यात काम नाहीये ऍक्च्युली. तुला जे करायचं आहे ते सगळं फ्रंट एंडच आहे, पण त्याच्यामध्ये एक प्रोसेस असते. UX डिझाईन ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय येतं, डिझाईन थिंकिंग प्रोसेस. ही एक नॉट नेसेसरी की तुमचं बॅकग्राऊंड काय, तुम्ही एखादं डेव्हलपर आहात, तुम्ही आर्किटेक्ट आहात, की तुम्ही दुसऱ्या कुठल्या फील्डमधले आहात, तुम्ही UX डिझाईन मध्ये येऊ शकतात. आणि सध्या खूप ट्रेंडिंग झाले की यार चला आपण पॅकेज वगैरे चांगलं भेटतं म्हणून चला IT. तर त्यांच्यासाठी एक ही चांगली एक ही आहे की UX डिझाईन मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकता की बॅकएंडला कोडिंग काही लागत नाही. बट ॲज अ फ्रेशर जर करायचं असेल हे कुठून स्टार्ट करायला पाहिजे UX? खूप सारे कोर्सेस जसं मी बोलले अवेलेबल आहे. कोर्सेराचे, गुगलचे आहेत, ॲडोबीचे आहेत, बरेच कोर्सेस आहे. जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूअर विचारतो तर तुम्हाला तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो त्याला एक्सप्लेन करावा लागतो. ओके, मी ॲज अ नवीन आहे आणि मला पोर्टफोलिओ हे माहीतच नाही आणि कुठं करायचा किंवा कसा इथे करायचा, तर पोर्टफोलिओ कसा करायचा आणि कुठे स्टोअर करायचा आणि कसा एक्सप्लेन करायचा त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. हे युजरला नको होतं, आपण ते टाकलंय, किंवा हे बरोबर होतं युजरसाठी, युजरला तो फ्लो व्यवस्थित वाटतोय, इझी वाटतोय, दॅट इज. कधी ना तुमच्याकडे नॉलेज आहे पण तुम्ही शो करू शकत नाही आणि इंटरव्ह्यू असतो 30 मिनिटाला, तुम्ही काय करणार? तुमच्याकडे एक पोर्टफोलिओ आहे तर तुम्ही शो करून दाखवा कोणत्या फील्डमध्ये कोडिंग इन्व्हॉल्व नाहीये किंवा काय नाही. जसं तुम्ही मेन्शन केलं की UX डिझायनिंग मध्ये कोडिंग वगैरे नाहीये, तर मग लगेच जे फ्रेशर्स असतात किंवा जे एक्सपिरियन्स असतात त्यांना काय वाटतं माहिती, अरे पॅकेज कमी असेल, फ्युचर नसेल किंवा काय असेल, तर याची काय फॅक्ट आहे? फ्रेशरला सुद्धा चांगलं पॅकेज मिळू शकतं जर तुम्ही चांगल्या फर्म मध्ये गेलात. हा डेव्हलपमेंटच्या आधीचा भाग आहे, त्यामुळे त्याला खूप महत्वाचा भाग आहे. कारण आपण जे करणार आहोत तेच समोरचा डेव्हलपर त्याच्यावर सगळं कोडिंग करून ते इंटरॅक्टिव्ह ऍक्च्युअल ऍप बनवणार आहे. बरोबर. मला हे बटन ह्या लिंकवर गेलेलं पाहिजे, मग त्या बटनवर मला काय क्लिक पाहिजे, होवरला कुठला रंग पाहिजे, हे सगळं युला तर भरपूर कॉल येतात. UX डिझायनर हा एक आत्ताच्या कंडिशनला खूप डिमांडिंग जॉब आहे. वेलकम टू IT वाला देव या युट्यूब चॅनलवरती. आणि खूप जणांच्या कमेंट्स आल्या, खूप जणांचं कन्फ्युजन असतं की अरे मला UI डिझायनर व्हायचंय किंवा UX डिझायनर व्हायचंय किंवा फ्रंट एंड डेव्हलपर किंवा डिझायनर काय आहे हे कोणाला माहितच नाहीये. आणि कोणाला असं वाटतं की यार मला HTML CSS सिलेक्ट आलं का मी IT मध्ये जॉब करू शकतो, म्हणजे ॲज अ फ्रेशर त्यांना माहितच नसतं कारण त्यांना गाईड करणार वगैरे कोण नसतंय. तर ह्या आज टॉपिकवरती UX डिझायनर काय आहे, ॲज अ फ्रेशर तुम्ही एंट्री करू शकता का, तुम्हाला जॉब भेटू शकता का, पॅकेज किती आहे, त्याचे इंटरव्ह्यू कसे होता, तर आपण या टॉपिकवरती एक इन डिटेल आपण डिस्कस करूयात. खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट आहे कारण तुम्ही सगळ्यांनी लोकांनी सांगितलं की यार आम्हाला UX डिझायनरवरती पॉडकास्ट पाहिजे, काय आहे कसं आहे, आणि त्यावरती मी आज बोलण्यासाठी मी आज कविताला इन्व्हाइट केला आहे आपल्या IT वाला देव या चॅनलवरती. आणि कविताचं जर सांगायचं झालं ना तर कविताला ऑलमोस्ट 15 इयर्सचा एक एक्सपिरियन्स आहे IT इंडस्ट्रीमध्ये. खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम केलं आहे, स्टार्टअप कंपनीमध्ये काम केलं आहे आणि आता एक टॉपमोस्ट IT कंपनीमध्ये ती वर्किंग आहे. सो जो काही 15 इयर्सचा जो काही स्ट्रॉंग एक्सपिरियन्स आहे तो UI डिझायनर असू द्या किंवा ग्राफिक डिझायनर असू द्या किंवा हा सगळा जो एक्सपिरियन्स आहे आणि आता UX डिझायनर म्हणून काम करते लास्टच्या 3-4 इयर्स पासून. सो हा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे. आणि ज्यांना पण कन्फ्युजन आहे फ्रेशर्सला की आपल्याला काय आहे फ्रंट एंड डेव्हलपर हे ते आपण सगळं मिक्स करतो आणि CSS सिलेक्टर आणि HTML आले की आपण हे सगळं मिक्स करतो, तर त्यासाठी आज आपण इन डिटेलमध्ये आज डिस्कस करणार. सो येस, IT वाला देव मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि येस, शॉर्ट इंट्रोडक्शन. हो, माझं नाव कविता सोनवणे आहे. मला ओव्हरऑल 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. टोटल म्हणजे ग्राफिक्स आणि वेब डिझाईन, त्याच्यानंतर UX डिझाईन, UI डिझाईन या सगळ्या गोष्टींमध्ये मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तर आता करंटली मी ॲज अ UX डिझायनर म्हणून काम करते आहे. त्याच्यापूर्वी जेव्हा मी सुरुवात
केली तेव्हा मी ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून सुरुवात केली. एका प्रिंटिंग कंपनीमध्ये, लिमिटेड कंपनी होती, प्रिंटिंग कंपनीमध्ये मी ॲज अ ग्राफिक डिझायनर, तिथे आम्ही ब्रोशर्स डिझाईन, बुक्सचे कव्हर डिझाईन, लोगो डिझाईन ह्या सगळ्याचं एक्सपिरियन्स घेतला मी. जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी तिथे जॉबला होते. त्यानंतर मी माझा थोडासा फोकस शिफ्ट करून मी थोडा वेब डिझायनिंगकडे गेले. मग तिथे मी वेब पेज डिझाईन्स, ॲप्लिकेशनचे फ्रंट एंड, फक्त UI डिझाईन हे केलं. आणि त्याचबरोबर थोडं प्रिंटिंगचं, लोगोज डिझाईन, बॅनर्स डिझाईन, इंटरॅक्टिव्ह बॅनर्स असतात, ॲनिमेटेड बॅनर्स, ते डिझाईन केले. असं ह्या फील्डमध्ये जवळजवळ मी 7-8 वर्ष काम केलं. त्यानंतर मी थोडं कसं डेव्हलपमेंट होत राहते, फील्ड चेंज होत राहतात, तंत्रज्ञान चेंज होत राहतं, टेक्नॉलॉजीज अँड ऑल. तर त्याच्यानुसार नवीन काय आपण अजून शिकलं पाहिजे. मग मी थोडासा माझा फोकस UI UX डिझाईनकडे घेतला. आता UI डिझाईन तर मला येतच होतं, जसं माझं बॅकग्राऊंड तसं फाईन आर्ट्स मधलं आहे, त्यामुळे ती क्रिएटिव्हिटी आणि ते सगळं ऑलरेडी होतच. त्याच्याबरोबर मला फक्त कम्प्युटरची जोड पाहिजे होती. ते मिळून तो एक टोटल म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि प्लस कम्प्युटर असं मिळून एक प्रॉपर ग्राफिक डिझाईनचा माझा एक्सपिरियन्स तयार झाला त्याच्यासोबत. त्याच्यानंतरचा माझा जो आता गेल्या 3-4 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो माझा UX डिझाईन मधला आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूयात असं की जसं करिअर स्टार्ट झालं तर तेव्हा असं येता आपण म्हणतो की यार आपल्याला माहित नसतं काही की UI UX, जसं तू मेन्शन केलं की यार UI UX मला काहीच माहित नव्हतं आणि मी फक्त HTML आणि हे केलं की. तर हे UX डिझायनर हे बनण्यासाठी बॅकएंडला कुठल्या लँग्वेजेस वगैरे यूज होतात? त्याच्यात कसं आहे माहिती का, लँग्वेजेस वगैरे ह्याचं काही त्याच्यात काम नाहीये ऍक्च्युली. तुला जे करायचं आहे ते सगळं फ्रंट एंडच आहे, पण त्याच्यामध्ये एक प्रोसेस असते. UX डिझाईन ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय येतं, डिझाईन थिंकिंग प्रोसेस, ही एक 5 स्टेपची प्रोसेस आहे. ती 5 स्टेपची प्रोसेस आपण कुठल्या तरी कोर्स थ्रू किंवा गुगलचे कोर्स आहे, कोर्सेराचे कोर्स आहेत, तर ते करून एकतर शिकलं पाहिजे तो जो UX डिझाईनचा कोर्स आहे. मग त्याचं नॉट नेसेसरी की तुमचं बॅकग्राऊंड काय, तुम्ही एखादं डेव्हलपर आहात, तुम्ही आर्किटेक्ट आहात, की तुम्ही दुसऱ्या कुठल्या फील्डमधले आहेत, तुम्ही UX डिझाईन मध्ये येऊ शकतात. त्याच्यामध्ये कुठलीही लँग्वेज वापरली जात नाही, फक्त काय वापरलं जातं, तुमची क्रिएटिव्हिटी. ओके, ग्रेट. म्हणजे जर ॲज अ फ्रेशर किंवा ॲज अ फ्रेशर म्हणण्यापेक्षा की जे नॉन IT मध्ये जे आहेत आणि त्यांना असं असतं की आपल्याला IT मध्ये जॉब करायचा आहे आणि सध्या खूप ट्रेंडिंग झाले की यार चला आपण पॅकेज वगैरे चांगलं भेटतं म्हणून चला IT, तर त्यांच्यासाठी ही चांगली एक ही आहे की UX डिझाईन मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकता की बॅकएंडला कोडिंग काही लागत नाही. आजकाल असं झालं की IT मध्ये जॉब करायचं पण मला कोडिंग नकोय आणि अशी फील्ड नाही कोणती. ही एक चांगली फील्ड आहे की त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो, पण त्यामध्ये पण आपल्याला आपली क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा आपले स्किल्स त्यामध्ये स्किल्स पाहिजे तुमच्यामध्ये. बरोबर आहे. बट ॲज अ फ्रेशर जर करायचं असेल तर हे कुठून स्टार्ट करायला पाहिजे UX डिझायनरला? UX डिझाईनसाठी मेन तर तुम्हाला कुठलं तरी एक सर्टिफिकेशन कोर्स करावा लागेल. खूप सारे कोर्सेस जसं मी बोलले अवेलेबल आहे, कोर्सेराचे, गुगलचे आहेत, ॲडोबीचे आहेत, बरेच कोर्सेस आहेत. त्यातले तुम्ही एक 2 कुठले तरी कोर्सेस करायचे, सर्टिफिकेशन घ्यायचं. त्यानंतर त्या कोर्समधून आपण काय शिकलोय त्या कोर्सनुसार आपण एक आपला पोर्टफोलिओ बनवायचा. पोर्टफोलिओ इज अ मस्ट थिंग. जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूअर विचारतो तर तुम्हाला तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो त्याला एक्सप्लेन करावा लागतो. तो तुम्ही कुठली प्रोसेस वापरून बनवलाय हे सगळं. मी ॲज अ नवीन आहे आणि मला पोर्टफोलिओ हे माहितच नाही आणि कुठं करायचा किंवा कसा करायचा, तर पोर्टफोलिओ कसा करायचा आणि कुठे स्टोअर करायचा आणि कसा एक्सप्लेन करायचा त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकता? हो, तर आता मेन आहे की तुम्ही कोर्समधून ज्या 5 प्रोसेसेस शिकणार आहात, डिझाईन थिंकिंग प्रोसेस. ही डिझाईन थिंकिंग प्रोसेस काय असते, सुरुवात आपण करतो आयडिएट पासून किंवा एम्फेथाइज पासून. म्हणजे एखादं प्रॉडक्ट आहे, कोणीतरी आलंय तुमच्याकडे की माझा एक समजा अमुक एक प्रोडक्ट आहे, त्याचं मला ऍप बनवायचंय, पण मी ऍज अ UX डिझायनर मला त्याचं बॅकएंड काहीच माहिती नाही, कोण ते यूज करतं हे काहीच माहिती नाही. मग मी काय करेल की त्याचा एक फ्लो चार्ट बनवेल की कुठल्या वयोगटापासून कुठल्या वयोगटापर्यंत ती जी वस्तू आहे किंवा ते जे प्रोडक्ट आहे ते लोक यूज करतात. मग मी जाऊन
त्या लोकांशी 1-to-1 करून क्वेश्चन आन्सर करून त्यांचे पेन पॉइंट्स, त्यांना एक असा ऍप तयार केला आपण, तर त्यांना त्याच्यात काय हवंय काय नकोय या सगळ्या गोष्टी ते शिकतात. आपण त्यांच्याकडनं ते नॉलेज घ्यायचं आणि ते सगळं उतरवायचं पेपरवर. हे सगळं पेपरवर्क आहे. म्हणजे मी तुझ्याशी इंटरव्ह्यू घेतेय, इंटरॅक्टिव्ह सेशन घेतेय, त्याच्यामध्ये मी काही प्रश्न विचारतेय आणि त्या प्रश्नांचे उत्तर मला मिळत आहेत, ते मी एक प्रोसेस म्हणून माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवेल. नंतर टीम असेल तर टीम किंवा मग 1-2 जणांची टीम असेल तर त्याच्यामध्ये त्या प्रश्नांचं आपण आयडिएट करायचं, म्हणजे एकमेकांशी संवाद साधून ते एक छोटासा प्रोजेक्ट टाइप आपला प्रोजेक्टच म्हणजे ती जे आपण ते एम्फसाइज केलं आहे त्या व्यक्तींकडून इंटरव्ह्यूज घेऊन त्यांचे त्या गोष्टी आपण पेपरवर साचवल्या. पेपरवरून ते आपण आयडिएट करायचं की ह्याच्यातल्या कुठल्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत की ज्या युजरला ज्याचा त्रास होईल. तर असं केलं, ठीक आहे. त्याच्यापासून एक प्रोटोटाईप बनवायचं, जस्ट जनरल पेपरवर त्याचे प्रोटोटाईप्स बनवायचे आणि ते प्रोटोटाईप्स मग फिग्मा सारखं टूल असेल किंवा XD सारखं टूल असेल त्याच्यावर स्केचेस करायचे परत आणि मग ते इंटरॅक्टिव्ह करायचं. त्याच्यामध्येच ऑप्शन असतं, आपण त्याच्यात इंटरलिंकिंग करून ते एक छोटासा एक फ्लो साठी तरी आपण ते करावं आणि मग ते परत जाऊन आपण टेस्टिंग करायची त्याची त्या इंटरॅक्टिव्ह फ्लोची आणि मग त्याच्यातून परत आपल्याला जाऊन कळतं की हे युजरला नको होतं, आपण ते टाकलंय किंवा हे बरोबर होतं युजरसाठी, युजरला तो फ्लो व्यवस्थित वाटतोय, इझी वाटतोय. दॅट इज ही जी मी आता तुला सांगितली ही सगळी UX डिझाईनची प्रोसेस आहे. म्हणजे की आपल्याला जॉब लागू किंवा नाही लागू किंवा जसं तुम्ही आता मेन्शन केले की यार कोर्सेस आहेत मार्केटमध्ये, त्या कोर्स करून हे आपण सगळं करू शकतो. जेव्हा आपला इंटरव्ह्यू आहे तेव्हा आपण हे प्रेझेंट करू शकतो, आपला पोर्टफोलिओ तयार आहे त्यांना शो करू शकतो. आणि आपण काय करतो ना की फक्त स्टडी करतो, थेरॉटिकल करतो आणि इंटरव्ह्यूज देत राहतो. आपल्याकडे काही नाहीच आहे ना, आपल्याकडे पोर्टफोलिओ नाहीये, आपण कोणाला शो करू शकत नाही. कधी ना तुमच्याकडे नॉलेज आहे पण तुम्ही शो करू शकत नाही आणि इंटरव्ह्यू असतो 30 मिनिटाचा, तुम्ही काय करणार. तुमच्याकडे एक पोर्टफोलिओ आहे तर तुम्ही शो करून दाखवा. ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे चांगली, फक्त थेरॉटिकल करण्यापेक्षा. बरोबर. एकच असा प्रोजेक्ट बनवायचा की तो तुम्हाला बस एक्सप्लेन करायचा आहे बस. म्हणजे तुमच्याकडे असं नाही किंवा तुम्हाला जॉब लागला म्हणजेच प्रोजेक्ट आला तुमच्याकडे, तुम्ही ऍज अ फ्रेशर पण करू शकता. तुम्ही एखादा डमी प्रोजेक्ट घेऊ शकता, कसाही करू शकता. मी ऐकलंय कविता याच्यामध्ये की तुम्हाला माहिती असेल की यार फ्रीलान्सिंग खूप होते यामध्ये, तर UX डिझायनिंग मध्ये फ्रीलान्सिंग ऍज अ फ्रीलान्सिंग म्हणून पण करू शकता का? करू शकतो. आणि जर करायचं असेल तर ते कसं? त्याच्यासाठी ऑब्व्हियसली तेवढं नेटवर्क तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर. तुमचं मार्केटिंग तुम्ही स्वतःला तसं केलं पाहिजे आणि मग क्लायंट्स वगैरे मिळून तुम्हाला सोशल मीडियाचं एवढं झालंय की करता येऊ शकतं. ज्यांच्याकडे नॉलेज आहे, ज्यांच्याकडे टेक्निकल स्किल आहे ते एक्सप्लोर करू शकतात. ओके. सो जसं की यार कधी कधी मेन्शन होतं की यार कोणत्या फील्डमध्ये कोडिंग इन्व्हॉल्व नाहीये किंवा काय नाही. जसं तुम्ही मेन्शन केलं की UX डिझायनिंग मध्ये कोडिंग वगैरे नाहीये, तर मग लगेच जे फ्रेशर्स असतात किंवा जे एक्सपिरियन्स असतात त्यांना काय वाटतं माहिती का, अरे पॅकेज कमी असेल, फ्युचर नसेल किंवा काय असेल, तर याची काय फॅक्ट आहे? नाही, असं काहीच नाहीये. फ्रेशरला सुद्धा चांगलं पॅकेज मिळू शकतं जर तुम्ही चांगल्या फर्म मध्ये गेलात. तुम्ही ऑब्व्हियसली जर तुम्ही स्टार्टअप मध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला ऑब्व्हियसली जास्ती मेहनत आहे. पण तुम्ही एखाद्या चांगल्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉईन झालात तर पॅकेज खूप चांगले आहेत आणि UX डिझाईनला खूप डिमांड आहे सध्या. ओके. सो त्यामध्ये कसं होतं ना की कन्फ्युजन ही आहे की UI UX आणि बोलताना पण असं आहे ना की UX डिझायनर कोणी बोलतच नाही. UI UX वरती मला आता खूप जणांनी कमेंट केलं की यार UI UX वरती आम्हाला पॉडकास्ट पाहिजे किंवा काय, पण तेव्हा मला पण असं माहित नव्हतं की UI UX वरती, जसं तुम्ही मेन्शन केलं की UX डिझायनर हा वेगळा पार्ट आहे, तर ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे UI आणि UX मध्ये? UX डिझायनर जेव्हा जसं मी आता सांगितलं की ह्या प्रोसेसचा पूर्ण तो एक पार्ट असतो UX डिझायनर. UI डिझायनर काय असतो, जो मी एक फ्रेम बनवले आहे स्केचेस त्याला UI मध्ये कन्वर्ट करणारा जो असतो तो UI डिझायनर असतो. म्हणजे रंग कुठले वापरणार, ह्या अमुक एक बटन आहे त्या बटनचा कलर कुठला असणार, तो तेवढं त्याची इंटेन्सिटी तेवढी आहे का, असं सगळं त्या गोष्टी UI डिझायनर बघतो. मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी पण असतात की एकच डिझायनर असतो तो पण UI UX करतो, UI UX डिझायनर पण असतो, फक्त UX डिझायनर पण असतो आणि UI डिझायनर पण असतो. ओके.
आणि जे डिझायनर असतात म्हणून जे काही कधी कधी असतं किंवा फक्त हे एका कंपनीमध्ये ह्यांना डिझायनर बोललं जातं, तर डिझायनर तो काय पार्ट आहे? डिझायनर जसं मी सांगितलं माझ्या पूर्वीचा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो डिझायनरचाच आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रिंटिंगचं काम असो, वेब बॅनर्स असो, किंवा वेबसाईटचं फ्रंट पेज असो, ऍप्लिकेशनचे डिझाईन्स असो, हे सगळं जो करतो तो डिझायनर. आणि एक त्यातलं फक्त एकच फील्ड जे चूज करतो, जसं मी सांगितलं युएक्स डिझायनिंग, ते फक्त युएक्स डिझाईन असा पार्ट. मग आता त्याच्यामध्ये कोडिंग नाहीये, तुम्ही बोललात की क्रिएटिव्हिटी जास्त पाहिजे याच्यामध्ये, तर ऍज अ युएक्स डिझायनर मला बनायचं असं तर मला काय स्किल लागतील? एक तर क्रिएटिव्हिटी फर्स्ट तीच गोष्ट आहे. आणि तुम्हाला आवड पाहिजे की तुम्ही त्या टेक्नॉलॉजीमध्ये, आता ह्याला टेक्नॉलॉजीच म्हणू शकतो आपण, कारण तेवढं आयटीचाच पार्ट आपण अपडेट होत राहणार आहे. येस. त्याचं कसं आहे, हा डेव्हलपमेंटच्या आधीचा भाग आहे, त्यामुळे त्याला खूप महत्वाचा भाग आहे. कारण आपण जे करणार आहोत तेच समोरचा डेव्हलपर त्याच्यावर सगळं कोडिंग करून ते इंटरॅक्टिव्ह ऍक्च्युअल ऍप बनवणार आहे. बरोबर. तर म्हणजे आपण असं पण त्याला बोलू शकतो की युएक्स डिझायनर म्हणजे किंवा जे फ्रंट एंड आपल्याला जे दिसतंय, जो यूआय आपल्याला जो दिसणार आहे, ते सगळं डिपेंड आहे तुमच्या युएक्स वर. आणि बाकी जे काही फंक्शनॅलिटी होतीये ते तर आपण कुठे शो नाही करू शकत. एक्झॅक्टली. सो जो फ्रंट एंड आपल्याला जो दिसणार आहे, तर ते सगळ्यात जी आयडिया आहे ना, ऍपची मेन आयडिया ती युएक्स डिझायनर करतो. जसं तुम्ही मेन्शन केलं की क्रिएटिव्हिटी पाहिजे, तुम्ही त्यावरती करू शकता. एक्झॅक्टली. मला हे बटन ह्या लिंकवर गेलेलं पाहिजे, मग त्या बटनवर मला काय क्लिक पाहिजे, होवरला कुठला रंग पाहिजे, हे सगळं युएक्स डिझायनर ठरवतो. ग्रेट. म्हणजे आपण फक्त डिफाईन करतो की आपल्याला फंक्शनॅलिटी काय आहे काय हे आपल्याला दिसणार नाहीये, बट जे तुम्हाला फ्रंट एंड दिसतो, कोणती वेब ऍप्लिकेशन असू द्या, वेबसाईट असू द्या, जे पण आहे त्यामध्ये जे तुम्ही बघताय, जे अलाइनमेंट म्हणा, तुमचे फॉन्ट म्हणा, जे तुमचे डायलॉग, जे पण फ्रंट एंड जेवढं पण आहे ते टोटल हे सगळं युएक्स डिझायनिंग मध्ये येतं. जर तुम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्हाला कोडिंग पण नाही करायची आणि तुम्हाला चांगलं करिअर करायचं आयटी मध्ये, तर ही एक चांगली फील्ड आहे युएक्स डिझायनिंग मध्ये. आणि जसं की कविताने मेन्शन पण केलं की पॅकेज पण चांगलं आहे. आणि जसं की आपण फ्युचर म्हणतो किंवा आता खूप असं झालं की ना, हायरिंग फ्रेशर्सला खूप होतीये, तर ऍज अ युएक्स डिझायनिंग एआय वगैरे जर इन्व्हॉल्व केलं त्यामध्ये, तर आता खूप भीती वाटते ना की यार एआय आले म्हणल्यानंतर आपलं जॉबचं काय. तर युएक्स डिझायनिंगचं कसं करिअर राहील फ्युचरमध्ये? अजून तरी युएक्स मध्ये एआय कुठे वापरलं जात नाही, कारण जे कलर्स आपल्याला वापरायचे ते आपल्या डोक्यातून कुठून तरी येणार आहे. बरोबर. तो कलर तिथे क्रॉस तर होत नाहीये ना, इन द सेन्स की ब्लू कलर आहे आणि ब्लू कलरवर रेड कलरचं बटन आपण जर टाकलं तर ते बघणाऱ्याला म्हणजे युजरला कुठेच ते हे होणार नाही, म्हणजे खूप प्रॉब्लेमॅटिक यूआय होईल तो. ते तिथपर्यंत अजून एआय ला पोहोचायला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे आता सध्या तरी युएक्स डिझाईन मध्ये एआयचा काही जास्ती मोठा रोल नाहीये. कारण सध्या काय झालंय ना, कोणत्याही फ्रेशर्सला असो किंवा एक्सपिरियन्सला असो, असं भीती निर्माण झाली. काही जॉब करायचं म्हणलं का, अरे नाही रे, आता एआय आलंय, आपल्याला अवघड होईल, एआय आलंय, मला जॉब नाही लागणार. आणि मग ह्यामुळेच मी पण सांगायचं झालं तुम्हाला, तर जसं की कविताने एक्सप्लेन केलं की आपण पूर्ण एआय वरती आता डिपेंड नाहीये. कारण जर समजा चुकून मापून जर ते कलरचं जसं एक एक्झाम्पल दिलं तसं झालं तर एआय मुळे जॉब जाणार पण नाहीयेत. आणि एआय जर कुठल्या फील्डमध्ये रिप्लेस अजून तर करणार अजून तरी. जर तुम्हाला करिअर करायचं असेल आयटी मध्ये, तर युएक्स डिझायनिंग आणि मेन म्हणजे काय यार, एक्झाम्पल आहे, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आयटी मध्ये आणि युएक्स डिझायनिंग मध्ये टोटल सगळं आहे. अजून काय पाहिजे आपल्याला की बाकीचं एक्झाम्पल बघायची गरजच नाहीये. सो आणि याच्यामध्ये पॅकेजेस वगैरे पण कसं म्हणजे आहेत, स्विच वगैरे केलं किंवा हो जसं आहेत का ऍज अ फ्रेशर? खूप ओपनिंग्स आहेत. तुम्ही एकदा नोकरीवर जर तुमचा रेझ्युम अपलोड केला तर भरपूर कॉल येतात. युएक्स डिझायनर हा एक आत्ताच्या कंडिशनला खूप डिमांडिंग जॉब आहे आणि असणारच आहे, कारण तिथूनच स्टार्ट होतं. कुठलंही ऍप्लिकेशन असो, या मोबाईल ऍप्लिकेशन असो, वेब ऍप्लिकेशन, सुरुवातच डिझायनिंग पासूनच स्टार्ट होतं. ओके, ग्रेट. तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की यार यूआय, यूएक्स किंवा डिझायनर काय किंवा फ्रंट एंड काय. आणि अजून एक डाऊट आहे सगळ्यांचा की आपल्याला सीएसएस सिलेक्टर आणि एचटीएमएल आलं म्हणजे आलं,
तर HTML आणि CSS सिलेक्टर आलंच म्हणजे UX डिझायनर आहे का? सी ते आलं तुम्हाला तर तो तुमचा प्लस पॉइंटच असेल. पण फक्त HTML आणि CSS येत आहे आणि क्रिएटिव्हिटी काही नाहीये तर मग तो डिफरन्स इथे आपल्याला मिळणार नाही. मग त्या फील्डमध्ये जर तुम्हाला जायचंय तर मग त्या फील्डचं नाव आहे UX डेव्हलपर. ओके. जो फक्त HTML CSS करतो आणि त्याला समजा प्लस काही इतर लँग्वेजेस येत असतील, PHP वगैरे थोडेफार येत असतील, तर ते झालं UI डेव्हलपर किंवा UX डेव्हलपर असं. आणि UX डिझायनर हा टोटल क्रिएटिव्हिटीवर डिपेंड आहे. ती प्रोसेस सांगितली. येस. सो मला वाटतं की आज तुम्हाला नक्कीच हा डिफरन्स कळाला असेल की CSS सिलेक्टर, HTML हे काय आहे, UI UX हे काय आहे, फ्रंट एंड काय, डिझायनर काय. तर या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि जे तुम्ही एक्सप्लेन केलं प्रॉपर स्टेप बाय स्टेप हे नक्कीच व्ह्युअर्स आहेत त्यांना हेल्प होईल आणि त्यांना एक असा राईट डायरेक्शन भेटेल की नाही आपण जे अज्युम करत होतो नाही CSS सिलेक्टर जेव्हा चलो आपण फ्रंट एंड डेव्हलपर झालो असं नाहीये. सो वेगवेगळे फील्ड आहेत, तुम्हाला चूज करायचे कोणती फील्ड तुम्हाला चूज करायची ते तुम्ही ठरवू शकता आणि त्यासाठी तुम्ही जे प्रॉपर व्यवस्थित जे सांगितलं नक्कीच आपल्या व्ह्युअर्सला हेल्प होईल. त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो कविता थँक्यू सो मच तुम्ही जे एक्सप्लेन केलं त्याबद्दल आणि थँक्यू. टिल देन बाय बाय.